जवळजवळ 40 ते 50 बॉड्या अशा ओपन ठेवल्या होत्या त्यांनी. 60 ते 70% तरुणच मुलं असतात. रडलो तिथं अक्षरशः काय चाललंय. तुम्ही व्यवसाय करताना असे काही वाईट अनुभव तुम्हाला आहेत का आलेले? दुनियादारी पिक्चर रिलीज झाला त्यावेळेसच सईद अमनकर आमच्या हडपसर भागात पहिल्यांदा येणार होते. टिक वाजलं की पब्लिक नुसतं येडगत करत होतं. म्हणजे पब्लिक अंगावरती यायचं. अक्षरशः एक साईडचा स्टेज पडला होता. आणि व्यवसाय आता कसं मराठी माणसाला आपल्या शेतकरी कुटुंबाला व्यवसाय म्हणलं की पैसे गुतवायची भीती. पैसे गुतावले तर हलवास मध्ये जाईल. आपल्याला गायडन्स करणार कोणच नाही. पहिली कमाई तुमची किती होती? ते आमच्या चुल भावाने मला पहिल्यांदा 150 रुपये दिले होते. तर ती माझी पहिली कमाई. ते मी 150 रुपये तोंडावर घेऊन झोपलो. नोकरी करायची इच्छा पहिल्यापासून नव्हती. व्यवसायच करायचं हे होतं मनात पहिल्यापासून. श्रीमंत दगडूशेठ हलवाईला तिथलं सिक्युरिटीचं काम सुद्धा तुमच्याकडेच आहे. ते काम तुम्हाला कसं मिळालं? नमस्कार मित्रांनो, मी जीवन आगाव तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये. MVF प्रेझेंट्स जीवन सफर विथ बोलबाला. तुम्ही कधी सेलिब्रिटींच्या आसपासचे जे बॉडीगार्ड आहेत ते बघितलेत का? मोठे मोठे दंड असते, तर काळ्या रंगाचे शर्ट त्यांनी घातलेले असते. किंवा मग मोठे मोठे इव्हेंट्स, मोठे मोठे कॉन्सर्ट असतात, तिथे सुद्धा ते बॉडीगार्ड तुम्हाला दिसतात. किंवा मग तुम्ही पबमध्ये जर गेला तर पबच्या तर दरवाजावरच असते उभे, तुम्हाला जाऊच देत नाहीत मधात. तर ते बॉडीगार्ड नसतात, त्यांना म्हणते तर बाउन्सर. आणि हे बाउन्सर प्रोव्हाइड करण्यासाठी एक सिक्युरिटी एजन्सीज असतात. अशाच एका सिक्युरिटी एजन्सीचे फाउंडर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांनी या सिक्युरिटी एजन्सीच्या माध्यमातून 5,000 पेक्षा जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्ट येथे सुद्धा त्यांचे बाउन्सर आपल्याला दिसतात. त्यासोबतच गोदरेज, कोलते पाटील, ज्ञाती बिल्डर, गगन डेव्हलपर्स आणि त्यानंतर सिटी प्राईड यांसारख्या कंपन्यांना सुद्धा ते बाउन्सर प्रोव्हाइड करतात. तर ईगल आईज बाउन्सर्स अँड सिक्युरिटी गार्ड्स यांचे फाउंडर श्री मनेश शंकरराव घुले पाटील आज आपल्या सोबत आहेत. दादा, स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. नमस्कार. जय गणेश, जय शिवराय. जय शिवराय, जय शिवराय. तुम्ही एकटेच आलात की बाउन्सर आणलेत सोबत? नाही, एकटं झालं. नाही, तुमच्याकडे बघून तुम्हाला वैयक्तिक बाउन्सरची गरज आहे असं मला तरी वाटत नाही. म्हणजे एखाद्या पैलवानाला शोभावी अशी तुमची शर्यती आहे. भविष्यात जाऊन आपल्याला म्हणजे बाउन्सरची सिक्युरिटी एजन्सी आपल्याला सुरू करायची आहे म्हणून तुम्ही अशी शर्यती बनवली आहे की व्यायामाची लहानपणापासूनच तुम्हाला आहे आवड? पण वडिलांची इच्छा होती बाबा पैलवान व्हावं म्हणून. अच्छा तर वडिलांनी 4थीला असतानाच मला कोल्हापूरला टाकलं. अच्छा. मला सोडायला घरचे 12 जण ट्रॅक्स घेऊन. अरे वा. हो, पण मी काही मनातून अशी इच्छा नव्हती. पण आता घरच्यांनी पाठवलं, कारण काय त्यावेळेस ऐकायला लागायचं. मी तर नाखुशच होतो. पण तिथं गेल्यानंतर दर महिन्याला माझं 7-8 किलो वजन वाढत होतं. अच्छा. पण घरचे काय आणायला तयार नव्हते. पण मी सारखी भांडणं करायचो, काय करायचो. मी घरच्यांना म्हणजे मला घेऊन जा. हो, मी पळून जायचो तिथून, तालमीतून लपून बसायचो. दिवसभर येत नसायचो. त्यांनी वैतागून मला घरी आणून सोडलं. वडील नाराज होते मी आल्यामुळे, पण नंतर मी तालीम चालू ठेवली. अच्छा. हो. कुस्ती वगैरे खेळलात कधी? हो, कुस्ती खेळलो ना. अच्छा. ज्यावेळेला पहिल्यांदा असं म्हणजे मामाच्या गावाला तिकडे जाऊन आखाडा असायचे. परत गावात त्यावेळेस 10-20 रुपये भेटायचे कुस्ती खेळल्यानंतर. अच्छा. हा, कुस्ती 3 वर्ष कुस्ती खेळलो आम्ही असं. अच्छा. उर्सामध्ये. आता तुम्ही जवळपास 5,000 बाउन्सर्स आहेत तुमच्याकडे आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही सर्व्हिस तुमची असतात देत. तर म्हणजे लाखो रुपये त्या माध्यमातून तुम्हाला येत असतील, हे तर समजा ठीक आहे. पण आयुष्यातली पहिली कमाई जी होती, जी तुम्ही स्वतःच्या कष्टावरती केलेली होती, ती पहिली कमाई तुमची किती होती? त्याचा सुरुवात अशी झाली की वडील वारले. वडील वारल्यानंतर मग काय करायचं नाही का, सुट्ट्या असायच्या दिवाळीच्या वगैरे. आमचे एक चुलत भाऊ आहेत, त्यांनी तो फिनेलचा व्यवसाय चालू केला होता. अच्छा. पैसे काय आपल्या जवळ नसायचे की आजी आजोबांजवळ शेतीतून काही फारसं सगळं भेटत नसायचं. सुट्टीला आपल्याला पण काहीतरी पैसे पाहिजे. ते मी सुरुवातीचं काम मी सायकली फिनेल विकत होतो. अच्छा. हा, सायकली आठवड्याभर फिनेल विकल्यानंतर म्हणजे सायकली मी कात्रज पर्यंत फिनेल विकलेलं. मग ते फिनेल विकताना मग ते विकल्यानंतर ते आमच्या चुलत भावाने मला पहिल्यांदा 150 रुपये दिले होते. तर ती माझी पहिली कमाई. तर ते मी 150 रुपये तोंडावर घेऊन झोपलो होतो. अच्छा. ते पैसे एवढा आनंद झाला मला. मी ते 150 रुपये तोंडावर घेऊन जवळजवळ आणि शेतात झोपलो. आमच्या तिथे शेजारी शेत होतं त्यांच्या घरचे. मग जाऊन मस्त पैसे घेऊन ते झोपलो तिथे जाऊन. पहिली कष्टाची कामे. एवढे मला कोणी दिले पण नव्हते एकदम पैसे. पाहिले पण नव्हते मी. 150 रुपये मी पहिली कामे माझ्या आयुष्यातली. ते अजून पण मी लिहून ठेवलेले आहे. तुम्ही स्वतः गरिबी भोगलेली आहे, गरिबीतून तुम्ही वर आलेले. आज तुमच्याकडे बरेच तरुण असे असतील की जे सुद्धा म्हणजे त्यांची परिस्थिती तेवढीशी चांगली नाही. तर असे काही किस्से आहेत का की ज्यांच्या गरिबीकडे बघून तुमचं देखील मन थोडंसं भरून आलं? हो, असा किस्सा आहे ना. इलेक्ट्रिशियनचे कॉन्ट्रॅक्ट घेत होतो त्यावेळेस. आणि माझ्याकडे सांगलीची मुलं कामाला होती, रणजित आणि त्यांचे
5 भाऊ एकत्र असायचे ते कामाला. त्यांचं तिकडे जमिनीचे भरपूर वाद वगैरे चालू होते. ते माझ्याकडे जवळजवळ 3 वर्ष काम केलं. सुरुवातीच्या काळी ज्यावेळेस कामाला आले, आपल्या इथेच तर राहिले होते. पण 5 मुलं, सकाळचं लवकर कामाला यायचं. तर ते काय करायचे माहिती का, म्हणजे चुकून माझी नजर पडली एक दिवस. मी त्यांच्या जेवणाच्या टायमिंगला मी तिथं पोहोचलो. तर मी पाहिलं की ते फक्त भाकर घेऊन यायचे, मसाल्याचं पाणी. मला ते राहवलं नाही. म्हणजे असं पण लोक करतात. तर घरातलं म्हणजे वातावरण आपलं वेगळं होतं. कुणी घरी आलं की आमची आजी जेवल्याशिवाय पाठवत नसायची, मुलं आली तर. तर ते पाहिल्यानंतर मग मी त्यांना मेस वगैरे लावली. म्हणलं असलं जेवायचं नाही परत. मेस वगैरे लावून त्यांना टाइम टू टाइम म्हणलं तुम्ही काम करा. ते आपलं प्रामाणिकपणे काम करेल. प्रामाणिकपणे काम केलं. मग मी आज इथपर्यंत जे माझे सहकारी बाउन्सर असो किंवा पहिल्यापासून जे मला सगळी चांगली लोक भेटली. तो एक किस्सा आहे बाबा. भाकर त्यांनी पाण्याबरं खात होते ते. मी त्यांना ते मेस वगैरे लावून पुढं चालू केलं. आता हल्ली आपण बघतो की तरुण जे आहेत, समजा व्यवसायामध्ये जर उतरायचं असेल तर वेगवेगळे व्यवसाय ते ट्राय करतात. हा चालला तर ठीक आहे, तो नाही चालला तर मग तो बंद करून दुसरा. तर तुम्ही व्यवसाय सुरू करताना तुम्ही सुद्धा वेगवेगळे व्यवसाय ट्राय करून पाहिले की काय? सुरुवातीच्या काळात वडील एक्सपायर झाल्यानंतर भरपूर जबाबदाऱ्या, शिक्षणाची अडचण हे ते. शेती करून व्यवसाय करायचो आम्ही. मग असे सण सुद्धा आले की फटाके विक, दुसरं काय विक. तर आमचे ते असे आमच्या खोल्या आहे रेंटने भाड्याने. तर एक आमचा एक मित्र होता, ते मला घेऊन गेला कामाला. मला पण 2 रुपये भेटतात. त्या अनुषंगाने मी स्टाईलच्या कामाला गेलो फर्स्ट टाइम पहिल्या दिवशी. अच्छा. तिथे गेल्यानंतर मग मी ते सिमेंटची गोणी वगैरे वर नेलं. मग तो ठेकेदार आला. ठेकेदार आल्यानंतर त्याने मला पाहिलं. ज्याने मला आणलं त्याला खूप ओरडला तो. त्याने मला 100 रुपये दिले. त्यांनी सांगितलं तुझे वडील खूप मोठे व्यक्तिमत्व होते, तू हे काय काम करू नको, तू घरी जा. मग मला त्यांनी घरी आणून सोडलं. पण आमच्या आजीला बडबड केली त्यांनी खूप. त्यानंतर मग आजीने आमचेच नातेवाईकांपैकी चंद्रकांत वाघुले इलेक्ट्रिशियन मला त्यांच्याकडे कामाला लावलं. तू हे काम शिक म्हणले आणि मग तू हे कर. मग ते काम शिकता शिकता मी ITI पण केला. त्यानंतर मग काम सुरुवातीला ते फक्त खाऊन पिऊन खुश ठेवायचे आपल्याला. नंतर त्यांनी मला 40 रुपये रोज द्यायला चालू केला. 40 रुपये रोज चालू केल्यानंतर काही दिवसांनी 60 रुपये गेला. मी सायकली जायचो त्यांच्या घरी. त्यांच्या गाडीवरती बसून आम्ही काम करायला जायचो. मग त्यानंतर परत खूप काम केले. जवळजवळ 2 वर्ष त्यांच्या बरोबर मी काम केलं. त्यांनी चांगलं मला ट्रेन केलं. माणूस म्हणून खूप चांगले ते. अजून पण संपर्कात आहे आणि चांगलं काम करतो ते. आता म्हणजे चांगलं चाललंय त्यांचं. त्यानंतर मग त्यांचं ते काही पेमेंट वाढवत नव्हते. माझ्या अपेक्षा वाढल्या होत्या. मग दगडे म्हणून कॉन्ट्रॅक्टर मोठे, मी त्यांच्याकडे जॉबला जायला लागलो. अच्छा. मग दगडेंनी आम्हाला, मी सुरुवातीला काम केलं, मग त्यांनी माझ्या अंगावर काम दिलं. काम बघून आपलं काम करत असताना माझ्या अंगावर काम द्यायला सुरुवात केली. तू हे काम करते. त्या अनुषंगाने मी 7-8 पोरं माझ्या अंडर कामाला घेतली. अच्छा. त्यानंतर मला त्यातलं बिझनेस मधलं कळायला लागलं हळूहळू. जवळजवळ 12 लोक कामाला होते आपल्यापाशी इलेक्ट्रिशियन मध्ये. मग ते करत असताना आमच्या इकडची गाव, आमचं गाव गेलं 95ला कॉर्पोरेशन मध्ये. मग त्या भागात उंडरी, हांडेवाडी अशी गावं कॉर्पोरेशन मध्ये जाणाऱ्या अशा अफवा असायच्या किंवा घेतली पण होती. 97ला कॉर्पोरेशनला कामाला कॉर्पोरेशन मध्ये घेतली गाव, नंतर परत सोडली. ते ग्रामपंचायतच राहिले. मग त्यावेळेस जाणार कॉर्पोरेशनला असं तसं. तर आमचे दाजी आता ते आयुक्त आहे, विक्रीकर आयुक्त विकास शेवाळे. मग त्यांनी मला सांगितलं तू इथं काम कर, नोकरीला लागशील तर चांगलं होईल. आणि व्यवसाय आता कसं मराठी माणसाला, आपल्या शेतकरी कुटुंबाला व्यवसाय म्हणलं की पैसे गुतवायची भीती. पैसे गुतावले तर हलवास मध्ये जाईल. आपल्याला गायडन्स करणार कोणच नाही. पैसे कोणाकडे, त्यामुळे नोकरीला लावायसाठी जा म्हणले कर. आता मला महिन्याला 7-8 हजार रुपये भेटायचे धंद्यातून. ते भेटत असताना मला म्हणले ग्रामपंचायतला काम कर. आता आजीचा प्रेशर, आता नातेवाईक सांगतात काम कर. ते काम करत असताना मी तिथं जॉबला लागलो ग्रामपंचायत. अच्छा. माझी फर्स्ट सॅलरी किती असेल 2006ला 6-7ला किती? मग 8-10 हजार रुपये महिना कमवायचो व्यवसायातून. व्यवसायामधून. तर फर्स्ट सॅलरी माझी किती होती? किती? 700 रुपये महिना. अच्छा. मग 700 चे 1200 रुपये महिना झाला 2008ला. ते मला त्यावेळेस बरंच वाईट वाटत होतं एवढं करून सुद्धा मी. पण घरच्यांचं प्रेशर असल्यामुळे मी ते केलं, तुझं काहीतरी चांगलं होईल पुढे गेल्यानंतर, रोजगार भेटन, लग्नाला पण कामाला आहे, सरकारी नोकरी वगैरे अशा काही गोष्टी बऱ्याचशा होत्या. मग ते मी काम चालू केलं. ग्रामपंचायतमध्ये मी इलेक्ट्रिशियनचं काम करत राहिलो. ग्रामपंचायतमध्ये तुम्ही काम करत होता इलेक्ट्रिशियनचं, पण तुम्ही ग्रामपंचायतमध्ये असतानाच गटार साफ करण्याचं सुद्धा मध्यंतरी काम केलं होतं, म्हणजे असंच काय किस्सा आहे तो नेमका? तो किस्सा असा आहे
की आमचे ग्रामसेवक होते की ते म्हणायचे बाहेरचे लेबर घ्या, पण पैशाची चणचण आम्हाला की बाबा सगळं काही भागत नसायचे काही गोष्टी. मग आम्ही त्यांना रिक्वेस्ट करायचो, तुम्ही बाहेरचे लोक नका बोलू. मग आम्हीच ते काम करायचो, गटर साफ कर, पाटबंधाऱ्याला ते बंधारा टाक. आम्ही जे 4 वर्कर होतो ना, याने क्लार्क पण होता, तो पण आमच्या बरोबर ते पाटबंधारे, गटर साफ कर, ही काम त्यावेळेस केले आम्ही ते काम स्वतः. शेवटी पैसे आहेत, काय ते 2 रुपये पाहण्यासाठी आम्ही ते काम केलेलं आहे. बरोबर. त्याची लाज नाही बाळगायची कामासाठी. मग ग्रामपंचायत मधली तुमची नोकरी सुरू असताना तुम्ही सिक्युरिटीच्या व्यवसायाकडे कसं काय आलात? नोकरी करायची इच्छा पहिल्यापासून नव्हती, व्यवसायच करायचं हे होतं मनात पहिल्यापासून. मग हे करत असताना आमची काही भाडेकरी असायचे, आमचा डेव्हलप भाग होता, चालू होती काम वगैरे. त्यावेळेस ते सिक्युरिटी गार्ड वगैरे आमच्या इथं राहायला असायचे. त्यावेळेस ते म्हणायचे, सर तुम्ही हे चालू करा, म्हणजे जी आप हे चालू करतो, पण आपल्याला त्यातलं नॉलेज नाही, काय माहिती नाही. ठीक म्हणलं आपण विचार करू या गोष्टी. त्यानंतर मी असं दवाखान्यात ऍडमिट झालो, हडपसरला. मूतखड्याचा त्रास झाला होता मला. अच्छा. मग तिथे एक रमाकांत गवळी म्हणून एक बाउन्सर म्हणून जॉबला होता. त्याने पण मला ती आयडिया दिली. म्हणलं शेठ तुम्ही हे चालू करा, मी तुम्हाला मदत करेन, आपण एकत्र काहीतरी करू. ठीक आहे म्हणलं. पण आता ह्या व्यवसाय सुरू करत असताना कानावर शब्द फक्त ही मोठ्या लोकांची कामं, या आर्मीवाल्यांना सिक्युरिटीचं लायसन वगैरे भेटतं असं काहीतरी होतं ते. ती एक भीती. व्यवसाय सुरू कसा करायचा आणि त्याला भांडवल कसं उभं करायचं, हे काही आपलं हेच नाही. घरची शेती, परिस्थिती वेगळी. मग हे करत असताना मला करायचा व्यवसाय, जिद्दीला पेटलो मी. ग्रामपंचायतीचं काम करून मी व्यवसायाच्या शोधात लागलो. लायसन कसं काढायचं ह्याची माहिती घ्यायला 2 वर्ष गेली मला. माहिती घेत असताना मग मला एक व्यक्ती भेटले, त्यांच्या मार्फत आम्ही लायसनला अप्लाय केलं. अच्छा. माझं मग नंतर काम सोडायची माझी तयारी झाली नाही का, लायसन आपण आता व्यवसाय करायचा. हे करत असताना 2012ला मुंबईमध्ये एका सिक्युरिटी गार्डनी एका महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर RR पाटील गृहमंत्री होते, तर त्यांनी ते खाजगी परवाना देणं बंद केलं. परत आपलं लायसन थांबलं. मग त्यानंतर परत म्हणलं आता नोकरी चालू ठेवा, इंता व्हावी. मग तुमची जी नोकरी होती ग्रामपंचायत मध्ये, ती नोकरी मग तुम्ही सोडली कधी? सोडली म्हणता येणार नाही, मी गेलोच नाही कामाला. एक किस्सा घडला होता ग्रामपंचायतीमध्ये. XYZ लेडीज होती, हंगामी म्हणून तिला कामाला घेतलं होतं, ग्रामपंचायत ठराव वगैरे असतात. तिला वाटलं मला पण परमनंट करा, आणि त्यावेळेस परत वातावरण झालं होतं कॉर्पोरेशन मध्ये जाणार, तर त्या अनुषंगाने तिला कामाला घेतलं होतं. पण ती काहीच काम करत नसायची. अच्छा. इकडे जर तिला जर पाठवलं कुठल्या गावात, लोकांची भाजी आण, हे आण, ते कर, तिला ते कामावून कमी केलं. तिने अख्ख्या बॉडीवरती आमच्या सर्वांवरती चौकीत कंप्लेंट केली. ती कंप्लेंट केल्यानंतर बाबा आमचे जे ग्रामसेवक होते त्यांना आदर्श ग्रामसेवक म्हणून पुरस्कार भेटला होता, किंवा सरपंच मोठ्या लेवलची माणसं. तर हे करत असताना बाबा आमची सगळ्यांची नाव होती. तर नंतर मग सगळ्यांचं ठराव, काम उघडल्याने ठराव वगैरे केला, तिला काम उघडले, चौकीला त्यांनी उत्तर दिलं ग्रामपंचायतवाल्यांनी, तिला काम उघडल्यामुळे ते खोट्याळ वगैरे करतात. पण आता त्यांनी कंप्लेंट लेडीज असल्यामुळं पोलिसांना पण थोडंसं काहीतरी करायचं. ते म्हणले तुमच्यापैकी 2 जण पाठवून द्या चौकीला. त्यावेळेस काय चौकीचं एवढं माहिती नव्हतं, आणि आम्ही सोडून देणार म्हणले तुम्हाला, काय कोर्टात जायचंय आणि ते तुमचं जामीन वगैरे होईल, काय अडचण येणार नाही. आम्ही मस्तपैकी ग्रामपंचायत ड्रेसवरती गेलो, लोणी पोलीस स्टेशनवरून त्यांनी आम्हाला कोर्टात आणलं. संध्याकाळी 5 वाजता आमचा जामीन झाला. आम्ही खुश बाबा, झालं मिटलं विषय, बाईला कामावून काढून टाकली. पण हेच जामीन झाल्यानंतर पुढच्या महिन्यात लगेच हे झालं की बाबा आता लायसन चालू झालेत. मग परत त्यांनी डॉक्युमेंट मागवले. मग पोलीस व्हेरिफिकेशन कंपल्सरी होतं. तर त्यात ते पाहिलं मी की बाबा हे आपल्याला पोलीस व्हेरिफिकेशनला अडचण येते. मग ती केस स्टँड केली. त्यावेळेस मी थोडंसं नाराज झालो, काही कारण नसताना आपल्याला की ह्या गुन्ह्यात अडकवलं गेलं, हे चुकीच्या गोष्टी झाल्या. मग मी ते कामावर जाणं बंद केलं, नाराज झालो. मग केस स्टँड केली आम्ही आमच्या वकिलांनी. मग ते 2-3 तारखा पडल्या. पहिल्या तारखेत हेअरिंग झालं, हे झालं. आमच्या वकिलांनी, वकिलांनी सेपरेट जबाब घेतला त्यांच्या फॅमिलीचा, समोरच्या. मग ते तिचा नवरा तिथं बोलला की आम्ही बाबा त्रास देण्यासाठीच केलं होतं. तिथं आपण केस जिंकलो. मी ती नोकरी सोडून दिली बाबा. त्यावेळेस हे करत असताना
बाबा आपण एवढे शिवरायांचे भक्त, आम्ही गड किल्ले ट्रेकिंग करायचो, आपण बरेचसे धोरणं बघितले, आपल्याला बहीण नाही, समोरच्याला पण त्या हिशोबानेच बघणार, बाबा चला हे तरी करू. पण ती गोष्ट मनाला लागली कुठेतरी माझ्या. मग ते मी काम सोडलं. मग ते ग्रामपंचायतीला बोलवत होते मला, मी गेलो नाही. त्यानंतर मग धंद्याकडे वळलो परत. मग तुमच्या व्यवसायाच्या माध्यमातून तुमचं पहिलं काम कोणतं होतं? कधी मिळालं ते तुम्हाला? पहिलं काम एक आर्ट सिक्युरिटीचं होतं. पण आता हा व्यवसाय करत असताना मला कल्पनाच नव्हती बाबा कोटेशन द्यायचं कसं. व्यवसाय घरात कोणी केलेला नाहीये, सगळे शेतीवाले. बरोबर. तर त्यावेळेस मग ते जज डायल म्हणून ऑप्शन आलं होतं, नाही का, फोन करा. मी काम करायचो. मी आपला काम करता करता आपली काही गाडी होती, माळका ड्रेस. मग मी जज डायलला फोन केला, बाबा असं असं मला सिक्युरिटी एजन्सीची रिक्वायरमेंट आहे, कोटेशन पाहिजे. ते नंबर यायचे जज डायलचे. मला फोन आला, बाबा तुमचं असं असं रिक्वायरमेंट आहे का? म्हटलं हो आहे. मग त्यावेळेस आता कोटेशन तर तो माणूस घेऊन आला, फोन केला त्यांनी मला, मी कोंडवत आलो, कुठे यायचं? मग मी त्यांना म्हणलं या अशा अशा ठिकाणी, मी जरा बाहेर आहे, मी माझा माणूस पाठवतो. गंमत झाली, आता माणूस कोणाला पाठवायचा? मी माई मळकी कपडे, मग दुसऱ्याचा मोबाईल घेतला मी तिथून आणि त्याच्यावरून त्याला फोन केला, साहेब बाहेर गेलेत. अच्छा. हा, साहेब बाहेर गेलेत, ते कोटेशन यायला मी येतो, कुठे यायचं? कोटेशन मीच मागवलंय, तसं फोन घेऊन गेलो तिथं आणायला. मग फर्स्ट टाइम ते कोटेशन तसं घेतलं, बाबा मीच गेलो कंपनीचा माणूस म्हणून. मग ते कोटेशन बघितलं, त्या हिशोबाने मग मी ते कोटेशन आपल्या कंपनीच्या नावाने बनवलं आणि कोटेशन वाटले. त्यानंतर मला फर्स्ट टाइम काम भेटलं एजी कन्स्ट्रक्शनचं. पुण्यामध्ये आपण बघतो की श्रीमंत दगडूशेठ हलवाईला म्हणजे प्रत्येक गणेश भक्त तिथे जातच असतो आणि चतुर्थी असेल किंवा मग गणेशोत्सव असेल, प्रचंड तिथे गर्दी असते. तिथलं सिक्युरिटीचं काम सुद्धा तुमच्याकडेच आहे. तर मग ते काम तुम्हाला कसं मिळालं? गणपतीवर माझी लहानपणापासून श्रद्धा. छोटं मंडळ करणे, गणपती दगडूशेठ गणपती आणले. वडिलांनी आमच्या दगडूशेठ गणपतीची फ्रेम आणली होती. त्यामुळे आणि त्यावेळेस दगडूशेठ गणपती मोठं दैवत अजून पण आहे ना, आहेत ना, अखंड असणार आहे. तर मी जसं कळतंय तसं मी दगडूशेठ गणपतीला जायचो. मी 2002 मी कंटिन्यू दर मंगळवारी पहिल्या आरतीला असतोच. पुढे गेलो तर फक्त बाहेर, नाही तर चुकवत नाही. दर मग तिथं गेल्यानंतर अध्यक्षांना म्हणजे माहिती नव्हतं म्हणून तर अध्यक्ष असायचे तिथे, त्यांना भेटायचं, बोलायचं. ते म्हणायचे कुठून आला तू, असं तसं. मी सांगायचो बा असं असं पहिलवान आहे, असं तसं. पहिलवानच म्हणायचे मला पण. अच्छा. मग त्यांना मी सांगितलं असं असं व्यवसाय चालू केलाय. मग असं सांगितलं त्यांनी. मग फर्स्ट काम मला 2013ला त्यांनी अंगारकी चतुर्थीचं दिलं. तिथून दगडूशेठ गणपतीची सुरुवात झाली. अच्छा. हो. मग आता तुमचे किती आहेत तिथे बाउन्सर्स? तिथं 40 जण आहे. म्हणजे दगडूशेठचं संपूर्ण काम तुमच्याकडेच आहे? हो. चतुर्थी, शनिवार, रविवार ज्यावेळेस गर्दीचा पिरियड असतो त्यावेळेस आणि ज्यावेळेस उत्सव असतो त्यावेळेस 100 बाउन्सर आपण तिथं देतो. हे करत असताना खूप मोठी जबाबदारी असते आमच्याकडे. हो, साहजिक. हो, भाविकांना त्रास झाला नाही पाहिजे, सर्वांना व्यवस्थित दर्शन झालं पाहिजे, हेळसांड नाही झाली पाहिजे भाविकांची. बाकीच्या मंडळात पाहत असता तुम्ही कसं काय, सगळ्यांना भक्तिभावाने दर्शन झालं पाहिजे, चोऱ्या झाल्या नाही पाहिजे, ह्याच्यावरती बारीक लक्ष द्यायचं असतं. चोरीचा उल्लेख केला तुम्ही, साहजिकच तुम्ही सिक्युरिटी प्रोव्हाइड करताय म्हणल्यावर चोऱ्या झाल्या न पाहिजे याच्याकडे तर तुम्हाला लक्ष द्यावं लागणारच आहे. पण अशी कधी वेळ आली आहे का की चोरांसोबत तुम्ही स्वतःच म्हणजे 2 हात तुमचे आहेत झालेले? हो, तर एक नवीन साईट भेटली होती आणि आता आपलं पाहिलं मी बाबा हे काम करत असताना एक गाडी तिथं 8 दिवस झालं उभी होती, यायची लागायची जायची, मारुतीची गाडी होती. तर मी ते पाहिलं, त्यात मला हत्यार दिसली. मी लगेच, म्हणजे त्यांचा मोठा प्लॅन होता, मोठा दरोडा टाकायचा. पोलिसांना बोलवलं, ती गाडी खुलली तर दरोड्याचे मोठे साहित्य त्यात सापडले. त्यामुळे पोलिसांनी पण आपली चांगली टाकली. मग पोलिसांनी काही सांगितलं, सूचना दिल्या, त्या हिशोबाने अजून आपली कामं चालू आहे. तो मोठा दरोडा आपण थांबवला त्यावेळेस. आपल्या मदतीने ती चोर पण पकडली पोलिसांनी. हो, तो दरोडा थांबवला. बरं, हे तर झालं समजा व्यवसायाबद्दल. बायकोवर किती प्रेम करता? खूप. खूप. अर्थातच, कारण की म्हणजे आपण बघतो की लव्ह मॅरेज जर समजा करायचं असेल तर बरेच मुलं आपल्या घरच्यांसोबत भांडतात की मला लव्ह मॅरेज करायचंय. पण तुम्ही अरेंज मॅरेज करायचं म्हणून घरच्यांसोबत भांडला होता. काय किस्सा आहे तो? त्याचं झालं असं की भावाचं लग्न 2011ला झालं. भावाचं लग्न झाल्यानंतर आमची आई माझी आजारी होती असं कळलं की बाबा, आणि त्यावेळेस थोडंसं वेगळं वातावरण होतं घरामध्ये. मग ती बाबा खूप आजारी असं तसं कळलं. मग मी असंच एक चुलत्यांनी मला मुलगी दाखवली.
ती मुलगी आवडली, तिला पण वडील नाही, हम्म. मला पण वडील नाही. मी ह्या भावनेने बाबा मला आवडली ती पहिल्याच नजरेत, फर्स्ट टाइमच पाहिलं. मी माझा चुलत भाऊ, मी दोघं बघायला गेलो, आवडले. ते आल्यानंतर मी घरी सांगितलं, तर घरचे म्हणले नाही करायचं लग्न. हम्म. नाही करायचं, पैसे पण नाही जवळ, पहिली हम्म. गोष्ट. नाही करायचं म्हणल्यानंतर मग मी पेटून उठलो. नाही म्हणलं, मला नाही म्हणतात म्हणलं तर माझं काहीतरी चुकतंय. हम्म. पण मी म्हणलं मला करायचं ह्याच मुलीसंग लग्न करायचं. अच्छा. त्या 6 महिने गेले त्या पिरियडमध्ये लग्न ठरायसाठी. हम्म. हम्म. पण मी त्याच मुलीवर लग्न केलं. अच्छा. हो. मग ते लग्न झालं बाबा. त्यावेळेस सोनं नाणं करायचं घरच्यांनी तोळ्यासाठी पण बाबा याचं लग्न नाही व्हावं म्हणून एवढेच तोळे पाहिजे ना, असं तसं बरेचसे हे केले. मग ते कुठेतरी मिटिंग बसल्या. ते माझ्या वडिलांचे मित्र होते, विनायक घुले म्हणून, त्यांनी ते लग्न जुळून आणलं. हम्म. समजून सांगितलं बाबा ते घरातले चांगले करून टाका पोराचं लग्न वगैरे, काय असेल ते बघू. मग हा नाही मला 8 तोळे देऊन त्यांनी लग्न केलं. पण आपलं पण काम असतं बाबा, आपण पण त्यांना सोनं घालायचं असतं मुलीला, गंठण वगैरे नाही का. ती तयारी झाली, तर पैसे तर नव्हते. मग घरचे म्हणले की बाबा त्यांच्या ओळखीचा सोनार होता, आपण हप्त्यावरती सोनं करून घेऊ, त्यांना दर महिन्याला पैसे देता येईल. मी ॲग्री झालो बाबा, काय अडचण नाही, दर महिन्याला देऊ पैसे म्हणून. तर मग ते लग्न झालं. तर लग्न झाल्यानंतर 15 दिवसानंतर ते ह्याचे पैसे द्यायच्यात. कारण काय झालं, मित्रांनी सपोर्ट केल्यामुळे माझं लग्न जरा एक वेगळ्या पद्धतीत झालं. आणि मी फिरते असल्यामुळे माझे मित्र परिवार मोठा आहे, तर सपोर्ट केला. त्यांना वाटलं ह्याचे जास्तच पैसे का काय, आणि ह्यांनी सोनाराला पैसे दिले. असं त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा, मला असं वाटतं. पण पैसे गोळा कसे गेले माझ्या मनाला माहिती. मी सांगितलं नाही ना काही गोष्टी, बाबा ह्यांनी मदत केली, त्यांनी मदत केली. ते माझ्या पुरत्याच काही गोष्टी ठेवल्या. ते लग्न झाल्यानंतर मग ते थोडेसे काही वेगळ्या शब्दात बोलल्यामुळं म्हणलं बाबा ते सोनं परत द्यावं लागेल, नाही का, असं तसं. म्हणलं माझ्याकडे काही पैसे नाही, मी तो गुंठा म्हणतो. कोणची मुलगी असेल ती आईबापाला एकुलतं एक आहे, आणि तिचं 15 दिवसानंतर जर घंटण काढतोय आपण, काय वाटलं असेल त्या माऊलीला, तिच्या भावना काय असतील. त्यामुळे बायकोवर माझं जास्त प्रेम आहे, माझ्या स्वतःपेक्षा. तो घंटण काढला आणि तो निवून दिला त्यांना. तिला मग आपले 2 डोरली मणी केले माझ्या परिस्थितीनुसार. तर काळ्या मण्यावरती माझी बायको जवळजवळ 4 वर्ष होती, फक्त डोरल्यावरती. आज काय जे असेल ते असेल. तिने माझ्या कठीण काळात खूप मला म्हणजे सपोर्टिव्ह मदत केली. बाबा हेच पाहिजे, ते पाहिजे, असं वाटतं नाही, तसं नाही. म्हणजे मला लग्न झाल्यानंतर मी फिरायला जाण्यासाठी पण पैसे ठेवले होते. पण आमची आई आजारी पडली, त्यामुळे त्यावेळेस पण तिला म्हणजे लग्न झाल्यानंतर 15-20 दिवसातच आमची आई आजारी पडली. ते फिरायला जायचं पण हनीमून वगैरे प्लॅनिंग होतं काहीतरी, काही गोष्टी महाबळेश्वर, ते पण नाही. त्यानंतर हा गंटनचा किस्सा, तो सुरुवात अशी झाली माझी जरा कठीण काळात. मी घर सोडलं त्यावेळेस. म्हणजे आमचा बंगला आहे, छोटंसं घर, ते सोडून मी भाड्याने राहायला गेलो अक्षरशः. मग मला मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर मी 1 वर्ष ते 1.5 वर्ष मी रेंटने राहिलो. मग नंतर परत 2 रूम बांधले आणि आमच्या आजीनी मला परत इकडे आणलं. मला म्हणजे बाकीचे कोण चल म्हणाय पण नाही आले. पण बायकोने तिथं पण सपोर्ट केला. तर हे करत असताना बाबा घराचं भाडं कसं फेडायचं, त्यावेळेस पण मी ग्रामपंचायतला कामाला होतो ना. तर मी एक लोनवर टेम्पो घेतला. ग्रामपंचायतमध्ये कामाला असतं, इंडस्ट्रियल एरिया आहे. तिथे एक साहेब ओळखीचे होते. तर त्यांनी मला म्हणले, बाबा त्यांनी नवीन चालू केलं. आता ग्रामपंचायत ओळख असल्यामुळे ते म्हणले, बाबा तुम्ही टेम्पो घ्या, आमच्या कंपनीत लावा कामाला. असं त्यातून आपल्याला ₹2 भेटतात. म्हणलं काय नाही, हप्ता गेला तरी चालन, काहीतरी होईन, वरती ₹2 भेटतात. पण ग्रामपंचायतचा पगार कमी, घर भाडं कसं फेडायचं, ह्या काही गोष्टी होत्या. तर मी सकाळचं 4ला उठून, आमच्या चुलत भावाची दुधाची एजन्सी, तो मला आपलं ₹3,500 तो महिन्याला द्यायचा. तर मी त्याच्यातून घर भाडं भागवायचं. मी 4ला उठून 7 वाजेपर्यंत दूध घालायचो. असं मी 1.5 वर्ष केलं. हा पण स्ट्रगलचा पॉईंट आहे. ते खूप मला ते मेहनत करावं लागली त्या गोष्टीसाठी. त्याचसाठी बायकोने मला खूप मदत केली. साहजिकच आहे, तुम्ही इतका स्ट्रगल केलाय, कष्ट केलेत, आणि त्या कष्टाच्या बळावरच आज तुमच्या पाठीमागे एवढ्या स्ट्रॉंगली तुम्हाला सपोर्ट करणारी बायको होती. त्यामुळे ही कदाचित त्या माऊलीचा सुद्धा तुमच्या यशामध्ये तितकाच वाटा आहे. खूप मोठा वाटा. व्यवसाय करताना बरेच चांगले वाईट अनुभव आपल्याला येत असतात. तुम्ही व्यवसाय करताना असे काही वाईट अनुभव तुम्हाला आहेत का आलेले? व्यवसाय करताना वाईट अनुभव तर आलेच. सिक्युरिटी व्यवसायामध्ये नाही आले. पण असं दुसरा एक व्यवसाय चालू केला होता मित्राच्या नादाने. बाबा काहीतरी केलं पाहिजे ना, असं तसं. माझा व्यवसाय चालूच होता. पण त्याच्यात असं झालं की
त्यांनी मला नाव नाही घेत त्यांचं, मी पॅक फुटला आलो मी तिथं बऱ्यापैकी. नाही तर अजून चांगलं काहीतरी झालं असतं. म्हणजे काय झालं होतं नेमकं? सांगू शकता का ऑन कॅमेरा? हो, सांगू शकतो ना, काय अडचण. झालं असं, की बाबा जवळचा मित्र होता. ग्रामपंचायतमध्ये मी जॉबला होतो. तिथे जवळचा एक मित्र होता. बाबा चला, आणि आपल्याला वडील नाही. बाबा आपण मी सगळ्यांसंग बोलतो, सपोर्ट करतो. बाबा बाबा चला ह्यांच्यामुळे आपलं काहीतरी चांगलं होईल. या हिशोबाने मी व्यवसाय चालू केला. एकत्र फिरणं वगैरे असायचं. फॅमिली फिरणं असायचं आमचं. तर हे करत असताना बाबा नुसतंच फिरतो, त्यांना वाटत होतं बाबा काहीतरी केलं पाहिजे. तर ठीक आहे म्हणलं, करू आपण, काय अडचण नाही. माझं चालू आहे ह्याच्यातून, करू आपण. तर आम्ही त्यावेळेस प्लास्टिक बंदी प्लास्टिक बंदी झाली होती. बाबा चला ह्याच्यावरती आपण एक प्रोजेक्ट करू. पेपर बॅगचा प्रोजेक्ट आम्ही टाकला. तर तो टाकल्यानंतर काही गोष्टी अशा घडल्या, की ते बाबा चला, मी बिझनेसमध्ये असल्यामुळे मला लोनची भीती नव्हती. मी माझा फ्लॅट मॉर्गेज ठेवला एक. फ्लॅट मॉर्गेज ठेवून बाबा मी म्हटलं कशाला पैसे टाकायचे? आपण काय करू? माझं मत असं होतं, बाबा आपण समजा पैसे जर व्यवसायात लोन केलं, आपण दोघं झटू आणि ते लोन फेडू. माझी ही भावना होती. पण हे करत असताना त्यांची भावना, त्यांच्या मनात काय वेगळंच चाललं असेल, काही कल्पना नव्हती मला. लोन तर मी काढले, तर फेडायचे. नंतर कोविड लागला. आमच्यात काहीतरी त्यांच्या मनात काय आहे ते मी नाही सांगू शकत नाही. ते बोलायचे बंद झाले, मी पण बोलायचं बंद झालं. आणि मी विचारायला पण गेलो नाही, तू का बोलायचं बंद झालं माझ्याबरोबर? अशा गोष्टी झाल्या. तिथं मला 40 लाखाला फटका बसला. एवढा लॉस गेला, त्याचा आजतागत मी त्याचं व्याज भरतोय. मी एवढं होऊन सुद्धा मी कधी कुणाचं वाईट चितलं नाही. आमच्या घरातली शिकवण आहे बाबा, कधी म्हणजे आमचे आजोबा सांगायचे, "तुम्ही बाहेर काही करा, पण घरापर्यंत दारात कुठला माणूस पैशासाठी आला नाही पाहिजे." हे आमच्या आजोबांचं सांगणं आहे. बाबा काही करा, पण घरापर्यंत कोण आलं नाही पाहिजे. त्यामुळे मी कधी कोणाचं वाईट चितत नाही. मदतीच्या भावनेने अजून पण मी लोकांना मदत करतोय. पण एवढी पण नाही, की बाबा हे अशी लोकं असतात, की त्यामुळं हं. माणूस बॅक फुटला जातो. त्यांना जाणीव पाहिजे. तुम्ही बोलताना कोविडचा केला उल्लेख. कोविडमध्ये आपण पाहिलं की बऱ्याच लोकांचे जे व्यवसाय होते हं. त्यांना चांगलाच त्यांना फटका त्याचा बसलेला आहे. तुमच्या व्यवसायाला कोविडचा ॲज सच काही फटका बसला का? बसला ना. कोविडचा व्यवसायात फटका बसला. मग त्या कोविडमध्ये सुद्धा तुम्ही तग धरून कसं काय राहिलात मग? कोविडच्या व्यवसायात म्हणजे मी कोविडमध्ये कोविड ज्यावेळेस आलं, आता माझे एवढे लोकं काम करतात. ते आपल्या जीवावरतीच आहे. तर माझ्याकडे काही बँक बॅलन्स असेल. मी म्हटलं चला मुलांना काही ना काहीतरी अर्ध्या पगारावर मुलं माझ्याकडं काम करत होते त्यावेळेस. मी त्यांना काम करून देतो. त्यावेळेस नुकतंच आमची पोलिसांसंग त्यांनी P4 नावाची संस्था, जेवढे पुण्यामधले सिक्युरिटी गार्ड आहे, एजन्सीवाले आणि पुणे पोलीस यांनी मिळून एक कोलॅबोरेशन करून एक संस्था स्थापन केली P4 म्हणून, की जेणेकरून ज्यावेळेस असं गणपती असन किंवा काही सण असेल किंवा काही घटना होतात, त्यावेळेस त्यांनी एकत्र येऊन काम करायचं, कारण पोलिसांची मॅनपॉवर कमी पडते. तर कोविडमध्ये मी माझे सगळे बाउन्सर बंदोबस्तला लावले होते पोलिसांबरोबर. मग त्यांना म्हणलं, "बाबा तुम्ही काम करा, तुम्हाला अर्धा पगार दिला जाईल." मग कोविडमध्ये असं काम केलं. मग त्याचं काम केल्यामुळे पोलिसांबरोबर त्यांनी माझा सन्मान पण केला. त्यावेळेस आपले आयुक्त होते मोराळे साहेब, अशोक मोराळे साहेब. त्यांच्यातर्फे कौतुकाची थाप म्हणून आम्हाला सन्मान केलेला आहे त्यांनी माझा. तुम्ही म्हणालात की पोलिसांनी कौतुकाची थाप तुमच्या पाठीवरती दिली कामाबद्दल. बरं, कौतुकाची थाप तर ठीक आहे. पण तुम्ही जी समजा बाउन्सर्स प्रोव्हाईड केले होते तुमचे, तर त्यासाठी काही पैसे पण त्यांनी दिलेत का? फक्त कौतुकाची थाप घे म्हणाले जा म्हणाले? नाही, पोलिसांनी पैसे काही असे काही दिले नाही. पण काम करत असताना मुलांचं 2 टाईमचं जेवण ते देत होते आम्हाला. पण मुलांना मी मुलांचं त्यांचं जेवण झालं, त्यांच्या घराचं काय. तर मी मुलांना अर्धा पगार त्यावेळेस देत होतो माझ्या जवळच्या. जे काही असेल माझ्या जवळचं शिल्लक, मी म्हणलं बाबा वापरायचे मुलांसाठी ते. तर मुलांना अर्ध्या पगारावरती मी ते कामाला दिले आणि अर्धा पगार जवळून देत होतो. पोलिसांनी फक्त जेवण दिलं मुलांना, त्यांचं घराचं काय. तर मी ते पेमेंट मी जवळून दिलेलं आहे त्यांना स्वतःच्या ह्याच्यातून. कोविडच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना म्हणजे वाईट अनुभव आहेत आलेले. तुम्ही पण बरंच काम केलंय. कोविडमधले असे काही तुमचे आहेत का किस्से? सेकंड कोविडमध्ये बरेचसे लोकं जात होते, आम्ही पाहिलं. पण आमचे एक मित्र आहे जगताप, तर त्यांच्या आईचं कोविड झाला त्यांना बेड भेटत नव्हता. बऱ्याचशा घटना, हे हॉस्पिटल, ते हॉस्पिटल. मग त्यांना बेडसाठी आम्ही पुण्यातले बरेचसे हॉस्पिटल शोधत होतो, कुठेतरी बेड भेटेल.
तर माझा मित्र राजेश वर्गीस आणि मी तो आम्ही असं बेड शोधत आम्ही पिंपरीला गेलो. पिंपरीमध्ये ते सरकारी हॉस्पिटल आहे मोठं. तिथं जवळजवळ तासभर 2 तास थांबलो, इकडे-तिकडे बसलो. मग वैतागून आम्ही बाबा बसलो एका साईडला. आज मांडव टाकला होता तिथे, एक व्हाईट कलर पडदा-बिडदा मारला होता. तर बाबा बसलो, बाबा बेड भेटत नाही, आम्ही गप्पा मारत बसलो. असंच सेम बसलोय, असं बसलो होतो. मागं व्हाईट पडदा आणि असं बसलोय तिथं. गप्पा मारत बसलो तर तिथून त्यांनी एक बॉडी आणली हॉस्पिटलमधून. त्याला म्हणलं, "बाबा चांगलं तरुण पोरगं." आमची चर्चा चालली. तर ती बॉडी आणली आणि आमच्या शेजारी पडदा वर्गाला नेली आतमध्ये. त्या आतमध्ये गेल्यानंतर म्हणलं, "इकडं कुठं बॉडी नेली यांनी?" तर ते पडदा मी वर करून बघितला आणि माझा मित्र शेजारी. जवळ-जवळ 40 ते 50 बॉड्या अशा ओपन ठेवल्या होत्या त्यांनी. मित्र असा टणटण उडत होता, थर कापत होता. मला तर काय करावं काय सुचेना आणि जवळ-जवळ मला वाटतंय 60 ते 70% तरुणच मुलं असतील. त्यांना पी-पी किट नाही, काय नाही, काय नाही, अशाच बॉड्या आपल्या. मी त्याला विचारलं त्या वॉर्ड बॉयला, "बाबा असं का?" तर त्यांनी सांगितलं, "मशीनच्या बाहेर 15 गाड्या ॲम्ब्युलन्समध्ये बॉड्या वेटिंगला आहे आणि डेड हाऊसमध्ये जागाच नाही. त्यामुळे आम्ही पत्रात केलेलं आहे." म्हणलं, "अरे हो, पण इतका घाबरलो आम्ही दोघं जण प्रचंड. अक्षरशः सॅनिटायझरने गुळणा केला आम्ही. अंगावर सॅनिटायझर रडलो तिथं अक्षरशः. म्हणलं काय चाललंय? तर तो किस्सा पाहिला प्रचंड. पण त्या आम्ही त्यांच्या आईला वाचवू शकलो नाही. कोविडचं पाहिलं ते बाबा एवढे लोकं मेली ते पाहिलं. नंतर मी त्या दिवशीच ठरवलं, की लाईफ जगायची. घरच्यांना सगळ्यांना हॅपी ठेवायचं. की बाबा जे नाही ते करता येईल तेवढं करायचं. माझी इच्छा होती सनरूफची गाडी घ्यायची. मी पाहायचो बाबा सनरूफमधून मुलं बाहेर येतात. मुलांना पण आपण काहीतरी सरप्राईज द्यावं म्हणून. नंतर मी हेरियर घेतली. जे काही आज आम्ही आजी-आजोबांमुळे मग आजीला गाडीची डिलिव्हरी आणायला नेलं. सनरूफमधून तिला बाहेर काढली. सगळं पब्लिक बघत होतं त्यावेळेस. बाबा आजी आली गाडीला डिलिव्हरी. त्या शोरूमवाल्यांनी पण आमचं कौतुक केलं. खूप छान केली तुम्ही डिलिव्हरी वगैरे मस्त घेतली. त्यानंतर मग लाईफ एन्जॉय करायचं असं ठरवलं. जवळून पाहिलं ना एवढी लोकं मेलेली. मराठी सेलिब्रिटींना जेव्हा तुम्ही सिक्युरिटी प्रोव्हाइड केली, तर मग सेलिब्रिटी सोबतचा असा काही किस्सा आहे का एखादा? ज्यावेळेस दुनियादारी पिक्चर रिलीज झाला त्यावेळेसच सई ताम्हणकर आमच्या हडपसर भागात पहिल्यांदा येणार होत्या. तर त्या आल्यामुळं नेमका शाळा सुजारचा टायमिंग 5च्या टायमिंगला आणि पब्लिकचा फ्लो. तर मॅनेजमेंटवाल्यांनी सांगितलं, आम्हाला वाटलं असेल बाबा 1000 एक लोकं असतील. त्या हिशोबाने त्यांनी निभावून सांगितले. पण ते 15,000 लोकं झाली. तर त्यांना सेफली कसं बाहेर काढता येईल आणि तिथं कार्यक्रम कसा व्यवस्थित होईल ह्याच्यावरती आम्ही खूप लक्ष दिलं आणि खूप मेहनत करावं लागली की पब्लिक कंट्रोल करायसाठी. टिक-टिक वाजलं की पब्लिक नुसतं येड्यागत करत होतं. म्हणजे पब्लिक अंगावरती यायचं. अक्षरशः एक साईडचा स्टेज पडला होता. एवढी तारमळ झाली की अक्षरशः बाउन्सरने खुर्च्या मोडल्या. म्हणजे पब्लिक काढायसाठी. एवढी म्हणजे प्रचंड तारमळ झाली. त्यावेळेस म्हणजे खूप मेहनत करावी लागली आम्हाला. तरी त्याच्यातून आम्ही कार्यक्रम सर्व व्यवस्थित पार पाडला. कुठं धक्काबुक्की झाली नाही, काही नाही. मॅनेजमेंटला त्रास झाला नाही आणि त्यामुळे त्या इव्हेंटवाल्यांनी, त्या कलाकारांनी आमचं कौतुक केलं. बाबा आम्हाला व्यवस्थित बाहेर काढलं म्हणून. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा तुमचा एक किस्सा आहे. तो किस्सा ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. माझं घराचं काम चालू होतं, जे आता मी घर बांधलंय. तिथं मला एक महाराजांचं वेगळ्या प्रकारचं शिल्प हवं होतं, जेणेकरून ते जिवंत दिसेल असं काहीतरी. अतुल नाझरे म्हणून जे आहेत, मी त्यांना घरी बोलावलं. तर त्या घरी बोलवल्यानंतर त्यांना म्हणलं आपल्याला असं एक वेगळं करायचं. तर मग त्यांनी ते मनावरती घेतलं. मी काहीतरी वेगळं करून देतोय. तर त्यांनी सुवर्ण सिंहासनाची एक शिल्प बनवलं, जे माझ्या घरामध्ये आहे. हे त्याची छोटीशी प्रतिकृती आहे. ह्याच्यापेक्षा मोठं शिल्प माझ्या घरात आहे आणि ते आज इतकं व्हायरल झालंय की आज पूर्ण महाराष्ट्रातून फोन येतात. त्यांनी बऱ्याचशा आमदारांना वर हे शिल्प दिलेलं आहे. जेणेकरून आज महाराज जगभरात पोहोचलेले. त्यांचं पण स्वप्न पूर्ण झालं की आज त्यांना पण मोठा रोजगार भेटला याच्यातून. बरेचसे महाराज घराघरापर्यंत जातात. एक माझ्यासाठी एक आनंद आहे. केजीएफ पिक्चर पाहिला का तुम्ही? हो. तुमचा लूक जर समजा पाहायला गेला तर केजीएफ मधल्यासारखा तुमचा एकंदरीत लूक वाटतो. पण तुमच्या हातामध्ये अंगठी आहे, ओम आहे, कपाळावरती टिळा आहे आणि तुम्ही शंकराचे भक्त आहात. तर शंकराच्या भक्तीचं म्हणजे अध्यात्माची ओढ पण किती आहे तुम्हाला? आहे ना, अध्यात्माची ओढ आहे ना. त्याचा एक किस्सा आहे. म्हणजे देव तर आपण पहिल्यापासून गणपतीची आवड पहिल्यापासून आहे. पण एकदा झालं असं, मी फर्स्ट टाईम गाडी घेतली बलेनो. ते आमचे एक प्रभूजी आहे. मी त्यांच्याबरोबर गेलो. त्यांनी एक सुपरवायझर दिला मला. म्हणले, "तू त्याच्याबरोबर राहा, थोडंसं शिकून घे." त्या पोराने काय केलं, की प्रभूजींचं मोठा व्यवसाय आहे. क्रेडिटवरती माल घेतला आणि दुसरीकडे वापरला. ते सांगितलं आणि मला काय त्यातलं कळत नव्हतं. तर ते गेलो तिथं तर
त्या पोरांच्या चुकीमुळे मला त्यांनी पण बडबड केली. मी तिथं लय पश्चाताप झाला मला. याला काहीतरी आपण चुकीचं वागलो असं तसं नाही का. मग मी त्यांच्या घराबाहेर जवळ-जवळ 2 तास उभा होतो. "बाबा काय चुकलं तू?" असं तसं. तिथे थांबलो. त्यानंतर मी त्यांच्या 1 वर्ष कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. मग मी बाहेरचे व्यवसाय आपलं चालूच होते हे ते. 2 वर्ष त्यानंतर मी पहिली गाडी घेतली बलेनो. त्यांना मी बऱ्याच वर्षांनी त्यांना फोन केला, "प्रभूजी आम्ही गाडी घेतली असं तसं. या तुम्ही खूप दिवस झाले आले नाही." वडिलांचे खास मित्र होते ते. मग ते आले असेच. ते एक धार्मिक असतात. त्यांचं चांगलं देवाचं चालतं. बऱ्यापैकी भारतातली सगळी माहिती आहे त्यांना. आणि मग ते आले माझ्याकडं. त्याला म्हणलं नाश्ता करायचा. आम्ही नाश्ता केला. म्हणलं, "आता तुम्ही गाडीत बसला, चला चक्कर मारून येऊ." त्यांना सहज म्हणलं, "जायचं कोल्हापूरला?" जाऊ म्हणले. त्यांचे पण भरपूर वेळ होते. कोल्हापूरला निघालो आम्ही. तिथून खेड शिवापूर सोडलं. पण मला एक महिना आधी असं स्वप्न पडलं होतं, की असं कुठलं मंदिर आहे, की बाबा त्या कळसामध्ये शंकराची पिंड आहे, गणपती आहे आणि खाली अजून एक देव आहे. मी त्यांना तो किस्सा सांगितला. मला असं स्वप्न पडलं. त्यांना माहिती असेल म्हणलं कुठं मंदिर त्यांच्या पाहण्यात आलं असेल. ते मला म्हणले, "बाबा एक मंदिर आहे आपलं खंडोबाचं, की बाबा ते कधीतरी ते पौर्णिमाला वरचं उघडते. तिथं शंकराची पिंड आहे कळसामध्ये. तेवढी पण गणपती नाही तिथं." ठीक आहे म्हणलं बाबा ते काही आम्ही ते बोलत गेलो. मग आम्ही कराडला पोहोचलो. त्यांचे एक मित्र आहे, ते आले तिथं. ते शिर्डीला चालले होते. मग आम्ही नाश्ता केला. मग ते त्यांचे मित्र त्यांना म्हणले, की "तुम्हाला तिथं गेल्यानंतर एक VIP दर्शन देऊ." कारण हे काश्मीरी पंडित आहे. मग आम्ही गेलो. मग तिथं त्यांच्याबरोबर त्यांनी 2 पोलीस दिले. आमदार लेव्हलचा माणूस होता त्यामुळं. 2 पोलीस दिले त्यांनी. गेलो आम्ही. अंबाबाईचं दर्शन वगैरे घेतलं. त्या पोलिसांनी म्हणले, "चला अजून एक दर्शन दाखवतो तुम्हाला." कोल्हापूर म्हणजे मंदिराच्या परत एंट्री करतो तिथून एक छोटा दरवाजा आहे. लॉक खोललं त्यांनी, वर नेलं. पूर्ण कोरीव काम दगडामध्ये. तिथं वर गेलो. जे माझ्या स्वप्नात होतं. मी इतक्या वर्ष कोल्हापूर आलो पण कधी वर गेलो नाही. सेम गणपती मूर्ती, शंकराची पिंड आणि त्या शंकराच्या पिंडीला जो अभिषेक होतो, त्याचं पाणी देवीला जातं. ते काही राजकीय घराणेच तिथं फक्त पूजा करतात. ते बघून अक्षरशः रडलो मी. आणि ते बघून ते प्रभूजी थरथर कापायला लागले. मी जे सांगितलं ते तिथं कसं काय. मग त्यांना रिक्वेस्ट केली. आम्ही 15 मिनिटं आतमध्ये बसलो. मी तर शब्दच नाही तोंडात माझ्या. मग त्यांनी मला सांगितलं, "ही तुला एक वेगळी ताकद आहे." मग त्यानंतर म्हणलं देव आहे कुठेतरी. मला देवाने बोलवून घेतलं इथं. त्याशिवाय असं होणार नाही. मग शंकराची भक्ती त्यानंतर मी चालू केली बरं. मग आमच्या इथं सिद्धेश्वर मंदिर आहे. स्फटिक शिवलिंग आहे. पुण्यातलं पहिलं मंदिर आहे. दर सोमवारी तिथं मी स्वतःच्या हाताने शृंगार करत असतो. आणि सगळे ज्योतिर्लिंग फिरतोय. जिथं शंकराचं मंदिर भेटेल तिथं मी पाणी घालत असतो. हल्ली आपण बघतो की जी काही तरुण मंडळी आहे व्यवसायामध्ये उतरतात, तर थोडंही जर समजा त्यांना स्ट्रगल करावा लागला तर बऱ्याचदा ते त्यातून मागे असतात जात. परंतु तुमचा जो काही प्रवास आहे तो खूप मेहनतीने तुम्ही समोर आहात आलेले. तरुण पिढीला जर समजा व्यवसाय संदर्भात काही सल्ला द्यायचा असेल तर काय द्याल तुम्ही? तरुण पिढीला सल्ला असा व्यवसाय करत असताना मला पण खूप अडचणी आल्या. म्हणजे न सांगणार इतक्या अशा खूप काही अडचणी आल्या. पण अशा वेळेस मी काही वेगळा निर्णय घेतला नाही. बाबा आता काय करायचं? म्हणजे अशा पैसेच नाही अशा पण काही गोष्टी झाल्या. आता पुढं काय करायचं? अशा वेळेस म्हणजे मी काय करतो म्हणजे मला असं ज्यावेळेस टेन्शन येतं किंवा मित्रांमधून असून, फॅमिलीमधून असून, शेवटी प्रश्न मला सोडवायचे आहेत. सीमेविरुद्ध आपण सगळे पाहत आलेलो आहे. तर अशा वेळेस मी फक्त खातो-पितो आणि झोपतो. 2 दिवस आराम करतो. टेन्शन नाही घेत काय करायचं. बघू काय करायचं ते करायचं. पण अशा वेळेस शांत राहणं लय गरजेचं आहे. संयम तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. तो संयम बाळगून त्यानंतर मी बाबा प्रश्नाचं उत्तर सोडवतो आणि 100% सुटलं जातं. तुम्ही जोपर्यंत शांत राहता. चुकीचं काही करायचं नाही आपल्याला. आपल्यातून काही चुकीचं होणार नाही. आपल्या मागे परिवार आहे. हा एक विचार करायचा आणि समाजाला काहीतरी आपण देणं लागतोय. ह्या विचाराने करायचं. कुठलं व्यसन नाही करायचं टेन्शनमध्ये असल्यानंतर. चुकीचं काही करायचं नाही. मग आत्महत्या वगैरे करायचे काही लोकं प्रयत्न करतात. फारच संपलोय आपण. तुम्ही शांत राहा. एकांटी जा कुठेतरी. एकटे बसा आणि विचार करा. आपलं चुकलंय कुठं? त्या चुकीतून मार्ग 100% निघतो. तरुण पिढीला एवढंच सांगणं आहे, किती संकट आले, तरी शांत राहा, संयम ठेवा, मागं हटू नका. त्याच्यावर मार्ग 100% निघतो. या व्यवसायाला धरून भविष्यात तुमचं विजन काय आहे? विजन म्हणजे असं आहे, की कंपनी आता मोठ्या लेव्हलला न्यायची आहे आपल्याला. कमीत कमी आपण 1.5 लाख लोकांना रोजगार देणार आहे. तर त्यासाठी ॲप्लिकेशनवरती काम चालू आहे, की जेणेकरून मॅनपॉवर ज्या ठिकाणी लागते, त्या सर्व्हिसमध्ये आपण मॅनपॉवर देणार आहे. लेडीजसाठी प्राधान्य जास्त आहे. काय काम असतील ते आपण पोहोचवणार लोकांपर्यंत. जिथं-जिथं मॅनपॉवर होती तिथं आपण
मॅनपॉवर पोहोचवणार आहे. महाराष्ट्र असो महाराष्ट्राच्या बाहेर असो तिथपर्यंत आपण आता ॲप्लिकेशन आपलं लॉन्च होईनच लवकर काही दिवसातच. त्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला टच करू शकता. जेवढे बेरोजगार लोक आहेत त्यांना आपण रोजगार देणार आहेत. जिथे जिथे मॅनपॉवर लागते तिथपर्यंत ते सगळी मॅनपॉवर आपण देणार. त्यामध्ये घरकाम असू द्या, इव्हेंट असू द्या, तुमचं इंडस्ट्रीमध्ये काम असू द्या, घरवाली बाय असू द्या, ड्रायव्हर असू द्या, पर्सनल काही लोक लागतात ते असू द्या, असे काही बऱ्याचशा लोकांपर्यंत ना माझी इच्छा आहे की आपण रोजगार त्यांना द्यावा. माझी इच्छा आहे की मी जवळजवळ 1,00,000-1.5 लाख लोकांना तरी नोकरी द्यावी, जेणेकरून त्यांचं कुटुंब चांगलं राहील. माझं एक वेगळं समाधान होईल की बाबा मी आज 1.5 लाख लोकांचं घर चालवतोय, त्यांना रोजगार देतोय. ते एक वेगळं समाधान माझ्या मनासाठी असेल. आमच्या देखील काही मित्रमंडळी आहेत, बॉडी बनवून बसलेले आहेत आणि तुम्ही म्हणालात की मॅनपॉवर तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे. आता त्यांना जर समजा तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल नोकरीसाठी, तर मग कसा त्यांनी संपर्क करावा? आपल्या ॲप्लिकेशन तर लॉन्च होतोयच. आपली वेबसाईट आहे, माझे नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट फोन करा, तुम्हाला रोजगार उपलब्ध होऊन जाईल. ज्यांना ज्यांना आमची सर्व्हिस हवी आहे आणि ज्यांना ज्यांना काम हवं आहे तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधा. माझा नंबर आहे 88-88-80-10-88. माझा ऑफिसचा पण नंबर आहे. माझी वेबसाईट आहे, ॲप्लिकेशन तर होतेच. माझं इन्स्टा पेज आहे, फेसबुक पेज आहे, त्याच्यावर तुम्ही येऊन मला मेसेज केला तरी चालेल, मला फोन केला तरी चालेल. तर मित्रांनो, हा होता आपला पॉडकास्ट. मला खात्री आहे की सरांची जी काही लाईफ स्टोरी आहे ती ऐकून तुमच्या मनामध्ये तरी व्यवसायाबद्दलची जी काही भीती असेल ती थोड्या प्रमाणात का होईना दूर झालीच असेल नक्की. आणि सरांच्या सर्व्हिसेस किंवा सरांकडे रोजगार जर समजा तुम्हाला पाहिजे असेल तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तिथे दिलेला आहे. तुम्ही नक्कीच त्यांच्याशी संपर्क करू शकता. सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि MVF प्रेझेंट्स जीवन सफर विथ बोलबालाच्या माध्यमातून तरुणांना मार्गदर्शन केलं. मला खात्री आहे की तुमची ही जी काही लाईफ स्टोरी आहे ती ऐकून बऱ्याच जणांना नक्कीच त्याच्यातून मोटिवेशन मिळणार आहे. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. जय शिवराय. जय शिवराय, जय गणेश.